बिहारच्या मंत्र्यांनी आव्हानाची भाषा केली असं ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत म्हणतात। बिहार भवनाची जागा काय पाटण्यातून आणणार आहेत का असा सवाल त्यांनी केलाय। बिहारच्या मंत्र्यांनी पाटण्याचा विकास करावा, पाटण्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र भवन उभारावं अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। मुंबईत बिहार भवन त्यांना कशा करता बांधायचं आहे? पाटण्याचा विकास करावा, बिहारचा विकास करावा। माझं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असं आव्हान आहे देवेंद्र फडणवीसांना, मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास बिहार भवन उभारण्यासाठी तुम्हाला जमीन द्यावी लागेल। जमीन तर ते पाटण्यावरून आणणार नाहीत ना, मग त्यासाठी तुम्हाला एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी लागेल। घ्या आणि लोकांना सांगा की मी मुंबईत बिहार भवनला जागा देतोय। मग दिल्लीमध्ये महाराष्ट्र भवन का बांधलं? गुवाहाटीला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? तुम्हाला गुजरातला आपलं महाराष्ट्र भवन का बनतंय? हा प्रश्न जर त्यांनी विचारला तर संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। आपण चेन्नईमध्ये सुद्धा बांधू, याचा अर्थ असा होत नाही की कुणाला पाठराखण करणं। प्रत्येकाच्या स्टेटचं एक स्वाभिमान ठेवणं हेच आपलं वैशिष्ट्य आहे। गुलाबराव पाटील हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदेंना या गोष्टी मान्य आहेत का? गुलाबराव पाटलांचं वक्तव्य शिंदेंना मान्य आहे का असा सवाल सुद्धा राऊत विचारतायत। मराठी तरुण हा आळशी नाही असं सुद्धा राऊतांनी सांगितलंय। नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या पाहिजे, नोकऱ्या आहे करणारा मानसिकता नाहीये। बिहारचा माणूस इथं पोट भरतो, बिहारीवर आपण टीका करतो। कशावर टीका करताय? तुमच्या मराठी माणसाला बीकॉम झाला ना शेतीचा, ना वावराचा, ना घरचा, ना शेती नोकरीचा। नोकरी नाही तर छोकरी नाही, ही प्रॉब्लेम आहे। आणि वरतून म्हणायचं की काम नाही, काम आहे। कोण म्हणतं काम नाही? कोण म्हणतं काम नाही? काम आहे, करण्याची मानसिकता नाही। म्हणजे तरुणांना राग आला तर आला, अजून 4 वर्षांनी इलेक्शन आहे तेव्हा पाहू। काम काय नाही, मग कोण म्हणतं काम नाहीये? काम करण्याची मानसिकता ठेवा, चोरीपासून शरण ठेवायची माणसाने। बघा, हे जे मंत्री आहेत हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत, त्याच्यामुळे ते अशी भाषा वापरणार। या मुंबईसह महाराष्ट्र जो घडवला आहे तो मराठी मजुरांनी, श्रमिकांनी घडवला आहे ना। ही जी भूमिका मांडलेली आहे त्या मंत्र्यानं, ती त्यांच्या पक्षाचे प्रमुख महाराष्ट्राचे, देशाचे नाही, देशाचे प्रमुख अमित शहा आहेत, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आहेत। एकनाथ शिंदेंना मान्य आहे का की मराठी तरुण आळशी आहे, मराठी माणूस काम करत नाही? हे त्यांना मान्य आहे का? त्यांनी सांगावं ना, मग आम्ही उत्तर देऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।